अपघात केंद्र सरकारद्वारा शेतकऱ्यांकडून 40,000 टन डाळीची खरेदी। केंद्र सरकारद्वारा शेतकऱ्यांकडून 40,000 टन डाळीची खरेदी। बारामतीतील प्रयोग संपूर्ण देशासाठी उपयुक्त, अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते। जाणून घेऊया कृषी विषयक सविस्तर वृत्त। डाळींच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून 40,000 टन डाळ खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव कुमार बल्याण यांनी नुकतीच दिली। ही खरेदी नाफेडच्या माध्यमातून केली जाणार असून यात 30,000 टन तूर डाळ आणि 10,000 टन उडीद डाळ बाजारभावाने खरेदी केली जाणार आहे। बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातले नाविन्यपूर्ण प्रयोग संपूर्ण देशातल्या कृषी विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतंच केलं। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। तीव्र पाणी टंचाईचा हा भाग देशातील सर्वात विकसित भाग बनतो हे चित्र आशादायी असल्याचंही जेटली यांनी याप्रसंगी सांगितलं। जलयुक्त शिवार योजनेमधून झालेल्या कामांमुळे जवळपास 24 टीएमसी पाणीसाठा झाल्याची माहिती राज्याच्या जलसंधारण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच दिली। दुष्काळमुक्तीच्या संकल्पात 1000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्यातल्या विविध स्वयंसेवी संस्थांनी केला असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं। कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं भूमिहीन शेतकऱ्यांसाठी जमीन वाटपाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग पुढाकार घेईल, असं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतंच केलं। कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 113व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। भूमिहीन शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात त्यांच्या गावी जमिनीची कागदपत्र सुपूर्द केली जातील, अशी घोषणाही बडोले यांनी याप्रसंगी केली। कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देऊन देशातील डाळींचं उत्पादन वाढावं यासाठी केंद्रातर्फे एक विशेष पीक विमा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना एकूण विमा रकमेच्या केवळ 2%च हप्ता भरावा लागणार असून उरलेली रक्कम सरकार अनुदानाच्या रूपात देणार आहे। या नवीन योजनेत हवामान तसंच उत्पादित आधारित पीक विम्यांचं संयोजन करण्यात आलं, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच दिली। पाण्याची कमतरता तसंच रोगांचा प्रादुर्भाव या कारणांनी सांगली जिल्ह्यातलं पानमळ्यांचं क्षेत्र घटत चाललं आहे। मालगाव, बेडक, नरवाड ही सांगली पूर्व भागातली गावं पानमळ्यांसाठी प्रसिद्ध मानली जातात। तसंच मिरजेच्या पूर्व भागातही पानमळ्यांचं आगार मानलं जातं। परंतु पाण्याची कमतरता तसंच मूळ कुजव्या रोगांचा प्रादुर्भाव, कुशल कामगिरांची उपलब्धता यामुळे पानमळ्यांची शेती धोक्यात आल्याचं चित्र दिसत असून पूर्वीच्या 800 ते 900 एकर शेतीचं क्षेत्र आता केवळ 400 एकरांवर आलं आहे। पानाच्या घटत्या दरांमुळे आता शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वळतो आहे। राज्यात सावकारी कर्जमुक्ती योजना पहिल्यांदाच लागू झाली असून त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सुमारे 700 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे। कार्यक्षेत्राबाहेर सावकारांकडून घेतलेली कर्ज माफ करण्यासंदर्भात प्रस्ताव मंजूर झालाय। कर्जमुक्ती योजनेला आणखीन वेग येईल, अशी माहिती सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। बाजरी कमाल दर 1411, किमान दर 1400, मूगडाळ 8014, 6011, गुळ 2651, 2425,
वांगी 2,800, गवार 4,000 2,000, मेथी 4,500 3,000, लिंबू 3,000 1,800, सीताफळ 6,000 2,200 आणि केळी 250 आणि 150. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.ekmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 36-28, पुणे 33-21, नागपूर उपलब्ध नाही, औरंगाबाद 33-21, सोलापूर 35-24 आणि नाशिक 33 आणि 19. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषी विषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी krishivarta.ddkmumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचं धान्य म्हणजे गहू. गव्हाच्या पोळ्या, पराठे, त्याचप्रमाणे गव्हाचा सांजा, उपमा, शिरा, गव्हाच्या कुरडया, शेवया हे सगळे पदार्थ आपल्याला अगदी रोजच्या रोज लागत असतात. त्याचप्रमाणे बेकरीचे जे पदार्थ आहेत म्हणजे बिस्किट्स आहेत, टोस्ट आहेत, ह्या पदार्थांसाठी ही मैद्याची म्हणजेच पर्यायाने गव्हाची आवश्यकता असते. असा हा बहुउपयोगी गहू. पण आज जर आपण चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या गव्हाचं जे उत्पादन आहे ते त्या मानाने थोडंसं कमी आहे. याची काय कारणं आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे जी काही नवीन नवीन वाणं आपण संकलित केलेली आहेत, विद्यापीठांनी ज्याचं संशोधन केलेलं आहे, त्या वाणांच्या उपयोगाने महाराष्ट्रामध्ये गव्हाचं उत्पादन कसं वाढवता येईल याविषयी देखील आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद रसाळ आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. कृषी दर्शनमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर प्रमोद रसाळ हे कृषी विद्यापीठ धुळे इथं सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गेली 29 वर्ष ते गहू संशोधनामध्ये काम करतायत. भारताबरोबरच चीन आणि मेक्सिकोमध्ये देखील त्यांनी दौरे केलेले आहेत. सर, आपण अनेक देशांमध्ये दौरे केलेले आहेत, अनेक पुरस्कारांनी देखील आपल्याला गौरवण्यात आलेला आहे आणि अनेक वर्षांचा आपला अनुभव आहे. तर आजही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये गव्हाचं जे उत्पादन आहे ते त्या मानाने कमी आहे बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये. तर काही कारणं आहेत का त्याच्यासाठी? यात प्रमुख कारणाचा जर विचार केला तर उत्तर भारतात जो गहू तयार होतो आणि गहू पिकासाठी जो थंडीचा कालावधी असतो, तर उत्तर भारतात थंडीचा कालावधी हा मोठ्या प्रमाणात असतो किंवा जास्त प्रमाणात मिळतो. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात हाच कालावधी हा कमी प्रमाणात असतो. त्यामुळे गव्हाचं प्रामुख्याने जे महाराष्ट्रात कमी उत्पन्न येतं हे सर्वात महत्त्वाचं एक कारण आहे.
आणि इतर कारणांचा जर विचार केला, आज भारताची जर आपण विचार केला तर भारताची जी सरासरी उत्पादकता ही साधारणपणे 30 क्विंटल प्रति हेक्टरी, परंतु महाराष्ट्राची उत्पादकता ही फक्त 15 क्विंटल आहे. आणि त्याचा जर प्रमुख विचार आपण केला तर आपल्याला माहिती की आज ग्लोबल वॉर्मिंगची आपण चर्चा करतो, वातावरणातील तापमानात होणारे हे जे बदल असतात, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं की आपण जे वेगवेगळे वाण शिफारस वेगवेगळ्या परिस्थितीसाठी करतो त्या वाणांचा अभाव असतो. कारण आज महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे शेतकरी ऑक्टोबरपासून तर साधारण संक्रांतीपर्यंत म्हणजे जवळ 4 महिने गव्हाचा लागवडीचा हंगाम शेतकरी घेत असतात. आणि बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांना त्या हंगामासाठी किंवा त्या परिस्थितीसाठी आपण जे वाण शिफारस करतो ते बी न मिळाल्यामुळे बाजारात जे बियाणं असतं त्याचा वापर करतात. त्यानंतर खतांचं नियोजन व्यवस्थित होत नाही, पाण्याचं व्यवस्थापन नसतं, अपुऱ्या पाण्याच्या सुविधा असतात. तर असे विविध कारणामुळे आज महाराष्ट्रातील जी उत्पादकता ही कमी आहे. बरोबर आहे, अनेक कारण आहेत, पण त्याच्यामध्ये तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे का? निश्चितच. कारण गव्हाचा जर आपण विचार केला तर मी सुरुवातीला सांगितलं की गहू पिकासाठी जितकी जास्त थंडी तितकं गव्हाचं उत्पन्न चांगलं येतं. आणि साधारणपणे 15 ते 25 डिग्री जर तापमान असेल तर या कालावधीमध्ये निश्चितच गहू हा चांगला येतो. त्यामुळे ज्यावेळेस शेतकरी उशिरा पेरणी करतात, कारण आपण सांगतो की जास्तीत जास्त उशिरा आपण 15 डिसेंबरपर्यंत पेरणी केली पाहिजे. आणि तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जर 1 डिग्री तापमानात वाढ झाली तर साधारणपणे 4% उत्पादनात घट होती. बापरे, म्हणजे थोड्याशा निश्चितच. कारण 1 डिग्री जरी वाढलं तर 4% आपलं उत्पन्न कमी होतं. त्यामुळे थंडीचा कालावधी जितका जास्त गहू पिकास मिळेल तितकं जास्त गव्हाचं उत्पन्न आपल्याला मिळत असतं. बरोबर आहे. तुम्ही सर बाकीचेही इतरही अनेक घटक सांगितलेत की ज्याच्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. तर साधारणतः गव्हाचा जो कालावधी असतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला गहू लागवड करायची तर कोणत्या कालावधीमध्ये ते जास्त योग्य ठरेल? आज आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या परिस्थितीत गव्हाची पेरणी केली जाते. पहिला जो हंगाम असतो किंवा जी परिस्थिती असते ही कोरडवाहू पेरणी, आणि ही साधारणपणे आपण ऑक्टोबरच्या दुसऱ्या 15 आपण याची शिफारस केलेली आहे. दुसरी जी पेरणी असते ही बागायती वेळेवर पेरणी, आणि ही पेरणी आपल्याला करायची असेल तर ही साधारणपणे नोव्हेंबरचा पहिला 15 आपण याची पेरणी केली पाहिजे. आणि तिसरी जी पेरणी असते ती साधारणपणे 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत, म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत आपण जास्तीत जास्त गव्हाची पेरणी केली पाहिजे. कारण मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की जितकी आपण उशिरा गव्हाची पेरणी करणार आहात तर त्याच प्रमाणात जर 1 डिग्री आपलं तापमान वाढलं तर आपल्याला 4% उत्पन्न कमी येतं. त्यामुळे आपण उशिरात उशिरा 15 डिसेंबरपर्यंत पेरणी ही केली पाहिजे. बरोबर आहे. आणि मग एकदा पेरणी केल्यानंतर गव्हाचं उत्पादन यायला साधारण किती कालावधी लागतो? साधारणपणे असं आहे की समजा जर आपण ऑक्टोबरमध्ये जर गहू पेरला तर साधारण ऑक्टोबरमध्ये पेरलेले जे वाण असतात हे साधारणपणे 105 ते 110 दिवसात तयार होतात. कारण त्या पिकासुद्धा थंडी पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. जसं मी सांगितलं की नोव्हेंबरमध्ये आपला हा पेरणीचा आपली शिफारस कालावधी जो आहे 15 नोव्हेंबरपर्यंत जर आपण पेरणी केली तर पीक पक्व होण्याचा जो कालावधी हा साधारणपणे 115 ते 120 दिवस इतका असतो. आणि जर आपण डिसेंबरमध्ये जर पेरणी केली तर कारण त्याला थंडी न मिळाल्यामुळे हाच कालावधी आपला 100 ते 105 दिवसात गहू आपला पक्व होतो. बरोबर आहे. मग सर महाराष्ट्रातलं हवामान वेगळं आहे उत्तर प्रदेशाच्या तुलनेमध्ये. निश्चित. तर गव्हाची जी प्रत असते तर त्याच्यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे महाराष्ट्रातला गहू आणि तिकडचा गहू काही फरक पडतो का? खरं म्हणजे खूप चांगला प्रश्न आपण विचारला की ज्यावेळेस आपण गव्हाच्या प्रतवारीचा ज्यावेळेस विचार करतो आणि महाराष्ट्राच्या गव्हाची आणि उत्तर भारतातल्या गव्हाची ज्यावेळेस तुलना करतो तर आपल्याला या ठिकाणी मी सांगू शकतो की एक कर्नल बंट नावाचा एक रोग हा जो गव्हावर म्हणजे ज्याला असे काळे टोक पडतात गव्हाच्या दाण्यावर, आणि हा प्रामुख्याने या कर्नल बंटच्या रोगासाठी जे पोषक हवामान असतं हे उत्तर भारतात आहे. परंतु हा रोग महाराष्ट्रात अजिबात येत नाही, कारण या रोगासाठी आपल्याकडे पोषक हवामान नसल्यामुळे तर आपल्याकडे जो गहू तयार होतो हा कर्नल बंट फ्री, म्हणजे ज्यावर कर्नल बंट किंवा काळे टोक जे पडतात दाण्यांवर, आणि जर दाण्यांवर काळे टोक असेल तर त्याला मार्केटमध्ये कमी मागणी असते. आणि आज आपल्याला माहिती की चीन नंतर आज भारत 2 नंबरचा गहू पिकवणारा देश असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण दरवर्षी गहू निर्यात सुद्धा करतो. आणि जर निर्यात करायची असेल आपल्याला तर निश्चितच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणचा जर गहू असेल तर त्यावर हा कर्नल बंट येत नाही, आणि याला एक वेगळ्या प्रकारची चाकाकी असते, याची प्रत सुद्धा चांगली असते. तर निर्यातीच्या दृष्टीने निश्चितच महाराष्ट्रात तयार होणारा गहू हा निश्चित चांगला असतो. आणि प्रामुख्याने आपल्याकडे जो बक्षी गहू तयार होतो ज्याला इंग्रजीत ड्युरम गहू म्हणतात तर हा तर खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा गहू तयार होतो आणि निर्यातीसाठी हा अतिशय उत्कृष्ट असा गहू आहे.
त्यामुळे निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना निर्यातीच्या दृष्टीने फार मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. सर, आपण जेव्हा गव्हाचा विचार करतो तेव्हा तुम्ही म्हणालात की उत्तर भारतामध्ये गव्हाचं प्रमाण जास्त आहे, पण महाराष्ट्रात असे कोणते भाग आहेत का की जिथे गव्हाचं उत्पादन जास्त चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो? आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात निश्चित मग नाशिक असेल, अहमदनगर जिल्हा असेल, त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल, विदर्भात सुद्धा अकोला, अमरावती या सर्व भागात, म्हणजे जर आपण कोकण भाग जर सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात आपल्याकडे गहू चांगल्या प्रमाणात हा येऊ शकतो. बरोबर. मग त्याच्यासाठी पाण्याची जी पाणी जे लागतं ते साधारण किती लागतं? साधारणपणे आपण गव्हाचा विचार केला तर गव्हाला साधारणपणे पीक वाढीच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात या साधारण आपल्या 4 प्रमुख अवस्था आहेत. त्यात पहिली अवस्था असते ही मुकुटमुळे फुटण्याची अवस्था असते आणि ही अवस्था जी असते ही साधारणपणे 20 ते 21 दिवसांनी येते. दुसरी अवस्था असते ही कांडी धरण्याची अवस्था असते, ती साधारणपणे 40 ते 42 दिवसांनी येत असते. तिसरी अवस्था असते ही पीक फुल्यावर येण्याची असते, ही साधारणपणे 60 ते 65 दिवसांनी येत असते. आणि चौथी अवस्था ही असते ही ओंबी किंवा दाणे भरण्याची अवस्था असते, ही साधारणपणे 80 ते 84 दिवसांनी येते. म्हणजे जर आपण 21चा पाडा लक्षात ठेवला, 21, 42, 63, 84 आणि त्याप्रमाणे जर आपण पाण्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न गव्हापासून मिळू शकतं. बरोबर आहे. म्हणजे मध्यम पाण्यातही गव्हाचं उत्पादन आपण घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि ते साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या दरम्यान पेरणी करणं अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं की हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे आपण, कारण गव्हासाठी थंड वातावरण हे अतिशय आवश्यक असतं. सर, नवीन नवीन बियाणं आपल्याकडे आता निघालेली आहेत, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. आपला आता हा जो प्रश्न आहे, आता मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या महाराष्ट्रात 3 वेगवेगळ्या परिस्थितीत गहू पिकाची लागवड आपण करतो. आणि जसं मी सांगितलं की कोरडवाहू किंवा जेराईत क्षेत्र यासाठी जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे गहू संशोधन केंद्र निफाड येथे आहे, या ठिकाणून नेत्रावती हा वाण 2014 साली प्रसारित झाला. या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कोरडवाहू बरोबरच समजा आपल्याकडे 1 पाणी जरी असेल तर 1 पाण्यावर सुद्धा हा गहू अतिशय चांगला प्रतिसाद देतो किंवा चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. तर या वाणाचं वैशिष्ट्य असं की हा सरबती वाण असल्यामुळे हा चपातीसाठी अतिशय चांगला वाण आहे. प्रथिनांचं प्रमाण यात 12% पेक्षा अधिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोह आणि जस्ताचं प्रमाण यामध्ये चांगलं असल्यामुळे हा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगला असा वाण आहे. फक्त आपण जर कोरडवाहूमध्ये घेतला तर साधारणपणे आपल्याला 18 ते 20 क्विंटल या वाणापासून उत्पन्न मिळतं. आणि जर आपण 1 पाणी जर दिलं, साधारण 42 दिवसांनी आपली शिफारस आहे, तर 1 पाणी जर आपण दिलं तर आपल्याला साधारणपणे 20 ते 22 क्विंटल इतकं उत्पन्न या नेत्रावती वाणापासून मिळतं. बरं, म्हणजे कमी पाण्यातही हा वाण चांगला आहे, एका पाण्यावर हा येतो. बरं, इतर कोणते वाण? त्यानंतर एक कोरडवाहूसाठी दुसरा जो वाण आहे हा पंचवटी वाण. तर हा बन्सी प्रकारातला वाण आहे. तर मी आपल्याला सुरुवातीला जसं आपण सांगितलं की रवा, शेवया, कुरड्या, तर बन्सी किंवा बक्षी हा जो गहू असतो तर यापासून रवा, शेवया, कुरडा हे जे उपपदार्थ असतात हे अतिशय चांगल्या प्रमाणे तयार होतात. या वाणात सुद्धा साधारणपणे 12% पेक्षा अधिक प्रोटीन असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तांबेरास प्रतिकारक आहे आणि हेक्टरी साधारणपणे 12 ते 15 क्विंटल आपल्याला या वाणापासून उत्पन्न मिळतं. त्यानंतर दुसरी जी आपली परिस्थिती आहे की बागायती वेळेवर पेरणी. बागायती वेळेवर पेरणीसाठी आमच्याच विद्यापीठाने त्र्यंबक, गोदावरी, तपोन हे वाण प्रसारित केले आहेत. त्याचबरोबर आगरकर संशोधन केंद्र जे पुण्याला आहे या ठिकाणून सुद्धा MECS 6222 आणि MECS 6478 हे 2 वाण प्रसारित झालेले आहे. या सर्व वाणांचं वैशिष्ट्य असे की हे सर्व वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं मी आपल्याला सांगितलं की त्र्यंबक हा वाण, तर त्र्यंबक हा वाण चपातीसाठी अतिशय उत्कृष्ट आहे आणि याची जी उत्पादकता ही साधारणपणे 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी, म्हणजे एकरी साधारणपणे 20 क्विंटल इतकी आहे. त्यानंतर दुसरा वाण मी आपल्याला जो गोदावरी सांगितला, तो गोदावरी हा बक्षीवाण असल्यामुळे हा रवा, शेवया, कुरड्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा वाण आहे. हा सुद्धा तांबेरा रोगास प्रतिकारक आहे आणि याची उत्पादकता जी आहे ही साधारणपणे हेक्टरी 50 क्विंटलपर्यंत आहे. त्यानंतर तिसरा वाण मी आपल्याला जो तपोन सांगितला, तर हा राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झालेला वाण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चपातीबरोबरच ब्रेडसाठी सुद्धा अतिशय चांगला असा हा वाण आहे. याची सुद्धा उत्पादकता साधारणपणे 50 क्विंटल प्रति हेक्टरी इतकी आहे. आणि त्यानंतर मी आपल्याला आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे 2 वाण सांगितले, MECS 6222 आणि MECS 6478. हे सुद्धा दोन्ही वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे
आणि यांची सुद्धा जी उत्पादकता आहे ही साधारणपणे 45 ते 50 क्विंटल इतकी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रथिनांचं प्रमाण 64-78 मध्ये 12% अधिक असल्यामुळे हे दोन्ही वाण खाण्यासाठी सुद्धा योग्य आहे. त्यानंतर आपली जी तिसरी परिस्थिती मी सांगितली की डिसेंबरपर्यंत आपल्याला जर गहू पेरायचा असेल तर त्यासाठी निफाड संशोधन केंद्राने निफाड 34 हा वाण प्रसारित केलेला आहे. या वाणाचं वैशिष्ट्य असं की हा वाण फक्त 95 ते 100 दिवसात तयार होतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की जसं आपण उशिरा गहू पेरतो तर त्या गव्हास थंडीचा कालावधी कमी प्रमाणात मिळतो, परंतु हा जो निफाड 34 वाण आपल्याला सांगितला हा उष्णता प्रतिकारक असल्यामुळे तापमानाचा या वाणावर फारसा परिणाम होत नाही आणि आपल्याला अपेक्षित असं साधारणपणे 35 ते 40 क्विंटल या वाणापासून उत्पन्न मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चपातीसाठी अतिशय चांगला असा वाण आहे. आणि आता उशिरा पेरणीसाठी निफाड 34 बरोबरच अकोला विद्यापीठाने 2 वाण प्रसारित केले. त्यात एक AKW 4627 आहे आणि दुसरा 4210. हे सुद्धा दोन्ही वाण आपण उशिरा लागवडीसाठी शिफारस केलेली आहे आणि यांची जी उत्पादकता ही साधारणपणे 35 ते 40 क्विंटल इतकी आहे. बियाणं निवडताना बियाणांची जी शुद्धता असते किंवा बियाणांची जी प्रत आहे तर ती शेतकरी तपासून घेऊ शकतात का किंवा काही आहेत का त्याला परिमाण? निश्चितच जसं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ज्यावेळेस आपण बियाणे खरेदी करतो तर हे बियाणे प्रमाणित आहे किंवा नाही याची शेतकऱ्यांनी निश्चितच तपासणी केली पाहिजे. कारण त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लेबल असतात किंवा ज्याला आपण टॅग म्हणतो, हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅग त्या ठिकाणी असतात. आणि ज्यावेळेस शेतकरी बियाणे खरेदी करतो तर शेतकऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण ज्यावेळेस पेरणी करतो आणि ज्यावेळेस पेरणीसाठी हे बियाणं वापरतो तर ज्या बाजूला ते टॅग असतील ती बाजू न फाडता त्याच्या विरुद्ध बाजूनी ती पिशवी फाडून ते बियाणं वापरलं पाहिजे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की ज्यावेळेस आपल्याला काही तक्रारी जर आपल्या त्या बियाण्यासंदर्भात असतील आणि आपल्याकडे ते टॅग किंवा जर लेबल असेल तर निश्चितच आपल्या तक्रारीची दखल घेतली जाते आणि आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला न्याय दिला जातो. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाचा, खरं तर अगदी साधा मुद्दा आहे पण बरोबर तो खूप महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं सर्व शेतकरी बंधूंनी हे लक्षात ठेवायला हरकत नाही. पण ह्या सगळे जे वाण आहेत ते पेरणीपूर्वी त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करणं हे अतिशय आवश्यक असतं. तर काय प्रक्रिया करावी लागते? बरोबर. आपण आता जसं पेरणीसाठी जो गहू वापरतो तर प्रामुख्याने जे बुरशीजन्य रोग असतात तर या बुरशीजन्य रोगांचा आपल्याला जर अटकाव करायचा असेल तर त्यासाठी कॅप्टन किंवा थायरम हे जे बुरशीनाशक आहे तर याची 3 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास आपण याची शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर जीवाणू खतांची सुद्धा आपण शिफारस केलेली आहे. आपण जर जीवाणू खतांचा वापर केला तर साधारणपणे 5% आपल्याला उत्पन्नात वाढ अपेक्षित असते. तर यासाठी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोटोबॅक्टर आणि त्याचबरोबर स्फुरद विरघळणारे जीवाणू हे साधारणपणे 250 ग्रॅमचं ते पाकिट असतं. तर 250 ग्रॅम 10 किलोसाठी आपल्याला याची बीज प्रक्रिया करणं अतिशय गरजेचे असते. सर, बीज प्रक्रिया आपण करतो त्याद्वारे आपण अनेक रोगांना नियंत्रण करू शकतो. बरोबर. पण तरीही एवढी काळजी घेऊ नये. कधी कधी असं होतं की काही रोग किंवा किडी या पिकांवर येतात, तर मग त्याचं नियंत्रण आपण कसं करू शकतो? आता आपण सर्वांना माहिती की गहू पिकाचा जर विचार केला तर गव्हात सर्वात महत्त्वाचा जो रोग असतो हा तांबेरा. आणि तांबेरा रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याचा धोका असतो. आता आपल्याला मी हे जे सर्व वाण सांगितले, मग नेत्रावती असेल, पंचवटी असेल, त्र्यंबक असेल, गोदावरी असेल, तपोवन असेल, निफाड 34 असेल, तर हे सर्व वाण तांबेरा प्रतिकारक आहे. त्यामुळे जर या वाणांची आपण लागवड केली तर आपल्याला तांबेरा रोगासाठी फारशी काळजी करण्याची गरज नाही. परंतु बऱ्याचशा वेळेस जर हे वाण आपल्याला उपलब्ध झाले नाही आणि आजही बाजारामध्ये अनेक खाजगी कंपनींचे वेगवेगळे वाण बाजारात उपलब्ध असतात आणि शेतकऱ्यांना त्या परिस्थितीत जो वाण उपलब्ध होतो त्या वाणाची शेतकरी लागवड करतो. आणि अशा वेळेस समजा जर तांबेरा रोग आपल्याकडे आलाच तर त्यासाठी डायथेनियम 45 या बुरशीनाशकाची जर आपण फवारणी केली, साधारणपणे 1.5 किलो 500 लिटर पाणी जर आपण घेतलं आणि 1 हेक्टरसाठी जर याची आपण फवारणी केली तर आपल्याला तांबेरा रोगाचं निश्चितच आपल्याला नियंत्रण करता येईल. सर, वाण तयार करणं किंवा प्रसारित करणं हे जे तुम्ही मगापासून सांगताय किंवा नवीन नवीन जी वाणं आहेत त्याची तुम्ही नावं सांगितलीत, तर ही जी प्रक्रिया असते ती अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना हे कळेल की कुठल्या प्रक्रियेमधून हे सगळं तयार होतं.
बरोबर आहे. आता खरं म्हणजे वाण फक्त आपण नेहमी ऐकतो, परंतु वाण हा कसा निर्माण होतो हा खूप सुंदर आपण प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहीत असेल की जसं आपलं बँकेत खातं असतं आणि वेगवेगळे खातेधारक असतात, तसंच आमच्याकडे एक जनुकीय संग्रह असतो, म्हणजे वेगवेगळे वाण त्या ठिकाणी उपलब्ध असतात. मग त्यात काय असतं की काही वाण उंच असतात, काही बुटके असतात, काही तांबेरा रोगास प्रतिकारक, वेगवेगळ्या रोगास प्रतिकारक असतात, काही जास्त उत्पन्न देणारे असतात. आणि मग ज्यावेळेस आपल्याला एखादा वाण तयार करायचा असतो आणि त्या दृष्टीने मग आपल्याला वाण कसा पाहिजे, प्रामुख्याने जास्त उत्पन्न देणारा आणि रोगप्रतिकारक हे आपले दोन उद्देश असतात आणि त्याचबरोबर चांगले गुणधर्म असणारे. मग त्यावेळेस आपण काय करतो, ज्या वाणाचं जास्त उत्पन्न आहे परंतु समजा तो एखाद्या रोगास बळी पडत असेल, तर त्याचा आपण बळी न पडणाऱ्या वाणाबरोबर संकर करतो आणि संकर केल्यानंतर साधारणपणे 5 ते 6 पिढ्या त्याचा आपण अभ्यास करतो. अभ्यास करताना त्यात आपल्याला परत वेगवेगळे प्रकार सापडतात, काही याच्यावर रोग येतो, काहींवर येत नाही. आणि जे वाण चांगले उत्पन्न देणारे किंवा जे झाडं चांगले उत्पन्न देणारे आणि रोगास प्रतिकारक असतील अशी आपण वाण निवडतो. त्याचबरोबर रोगांसाठी आपण महाबळेश्वर, त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये वेलिंग्टन या ठिकाणी रोगाची आपण चाचणी घेतो, त्या ठिकाणी हे वाण आपण लावतो आणि त्याची प्रतिकारशक्ती आपण त्याचा अभ्यास करतो. आणि साधारणपणे 10 ते 12 वर्ष आपण याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्यानंतर आणि जर हे वाण सरस आढळून आले, म्हणजे प्रचलित वाणांपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं उत्पन्न पण चांगलं पाहिजे, रोगास पण प्रतिकारक पाहिजे आणि गुणवत्तासुद्धा याची चांगली पाहिजे, असे जर याच्यात गुणधर्म आले तरच तो वाण प्रसारित होतो. म्हणजे साधारणपणे आपल्याला एक वाण जर तयार करायचं असेल तर 10 ते 12 वर्ष त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावं लागतात आणि त्यानंतरच तो वाण प्रसारित होतो. बरोबर आहे. म्हणजे खरं तर जेव्हा वाण बाजारात येतो त्याआधी त्याच्यावर 10 ते 12 वर्ष अभ्यास केला गेलेला असतो, संशोधन गेलेलं असतं आणि मग तो बाजारात उपलब्ध होतो. सर, आज ज्या शेतकऱ्यांना गव्हाची शेती करण्याची इच्छा आहे पण ज्यांनी कधीही केलेली नाही आतापर्यंत गव्हाची शेती, तर त्यांना तुम्ही काय सांगाल आणि सगळ्या बाबतीत म्हणजे गव्हाची शेतीच्या जमिनीपासून पाण्यापासून थोडक्यात काय संदेश द्याल? खरं म्हणजे आता ज्यांनी कधी गव्हाची शेती केलेली नाही परंतु जर आज ते कार्यक्रम ऐकत असतील तर माझं निश्चित त्यांना सांगणं असं राहील की जर आपल्या भागात गहू होत असेल आणि आपण पूर्वी गहू केलेला नसेल तर सर्वात माझी आपल्याला विनंती अशी राहील की आपण सर्वात प्रथम आपण आपल्या जमिनीचं आरोग्य तपासून घ्या. कारण आपण सर्वांना कल्पना आहे की समजा जर आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपल्याला काय आजार झाला याचं निदान करून त्यानुसार आपण औषधोपचार करतो. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीचं आरोग्य तपासून आपल्या जमिनीत कशाची कमतरता आहे आणि त्यानुसार जर आपण खतांचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला कोणत्या प्रकारचं खत त्या जमिनीसाठी वापरलं पाहिजे. त्यानंतर बियाणं, मी सुरुवातीला सांगितलं की बियाणं आपण हे प्रमाणित बियाणं वापरलं पाहिजे. वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला सांगितलं की 3 वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याकडे गहू लागवड केली जाते, तर त्यासाठी आपले वेगवेगळे वाणसुद्धा आपण शिफारस केलेली आहे आणि आपण बियाणं घेताना सुद्धा प्रमाणित बियाणंच हे घेतलेलं पाहिजे. आणि आता जर सांगितलं की तांबेरा रोग, तर तांबेरा रोग प्रामुख्याने जर आपण शिफारसीत वाण घेतले तर तांबेरा रोग सुद्धा येत नाही. आणि योग्यरीत्या पाण्याचं नियोजन, मी सांगितलं की 4 ज्या महत्त्वाच्या अवस्था आपल्या असतात पीक वाढीच्या आणि त्याप्रमाणे जर आपण नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला हेक्टरी 40 ते 45 क्विंटल उत्पन्न आपण जरी नवीन असाल तरी आपल्याला निश्चितच मिळू शकतं. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण दिलीत. शेतकरी बंधूंनो, खरं तर गव्हाचं उत्पादन आपण घेऊ शकतो. महाराष्ट्रात कोकण भाग सोडला तर सगळीकडे घेऊ शकतो आणि मला आशा आहे की जर व्यवस्थित उत्पादन घेतलं तर महाराष्ट्र देखील गव्हाच्या उत्पादनामध्ये एक अग्रेसर असं राज्य होईल. निश्चितच सर, आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.